मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णाजी या म्हणतात की अशी येतेस आणि अशी निघतेस, तेव्हा जावं तर लागेल ना आता घरी, असं प्रतिमा म्हणते. आणि आता माझ्याकडे तर फोन आहे, आपण दोघीही कधीही गप्पा मारू शकतो, एकमेकींना पाहू सुद्धा शकतो, असं आता प्रतिमा म्हणते. मग पूर्णाजी थोड्या सावरतात. तेव्हा आता तन्वी कुठे राहिली असं प्रतिमा विचारते. तेवढ्यातच आता पूर्णाजी या अस्मिताला आवाज देतात. या आणि अस्मिता या दोघीही बाहेर येतात आणि विचारतात काय झालं. तेव्हा प्रतिमा म्हणते की निघायचंय, असं आता पूर्णाजी म्हणतात. तेवढ्यातच सायली देखील तेथे येते आणि म्हणते निघालात प्रतिमा आत्या. मग आता ती म्हणते हो. मग सायली म्हणते मी यांना बोलवते हा. तेव्हा प्रतिमा म्हणते नको बोलवू, अगं अर्जुन कामात असेल ना, त्याला करू देत काम, त्याला फक्त सांग की आम्ही गेलो म्हणून. तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते. तर मधुभाऊ सुद्धा आता हात जोडतात आणि म्हणतात की तुम्ही पुन्हा इथे याल तेव्हा मी असेल असं नाही हा प्रतिमात्या, त्यामुळे आत्ताच तुम्हाला भेटून घेतोय. म्हणजे तसं आपण भेटतच राहू, पण लवकर नाही भेट होऊ शकत आपली. तेव्हा प्रतिमा देखील हो असं म्हणते. मग ती सुद्धा आता मधुभाऊंचा निरोप घेते. तर प्रियाच्या मनात आता लाडूच फुटत असतात. ती म्हणते की माझा आजचा दिवस ना खूप छान गेलाय. म्हणजे कसं आहे ना, अस्मिताला भेटले, तिच्याबरोबर गप्पा मारल्या की नेहमी दिवस चांगलाच जातो, असं म्हणून ती अस्मिताकडे पाहते. दोघीही एकमेकींना आता इशारे करतात, पण कुणाला काही समजत नाही. प्रियाच म्हणते चल आई, आपण बाबांना सांगून आलो नाही ना, आपल्याला निघायला हवं, असं म्हणून आता त्या दोघीही सर्वांचा निरोप घेऊन जायला निघतात. तर पूर्णाजींचे डोळे प्रतिमा जाताच पुन्हा पाणवतात. त्या म्हणतात की लवकर ये ग पुन्हा. मग आता प्रतिमा हो असं म्हणते. तर इकडे अर्जुन खूपच इमोशनल झालेला असतो, कारण सायलीने त्याने लिहिलेली ती चिठ्ठी फाडून टाकलेली असते. मग आता तो अगदी रडतच असतो. त्यावेळी आता चैतन्य म्हणतो नाही रे अर्जुन, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. त्यावेळी अर्जुन म्हणतो कसला रे गैरसमज चैतन्य, अरे माझ्यासमोर त्यांनी चिठ्ठी फाडली आहे, माझ्या इमोशन्सला काही व्हॅल्यू नाही आहे का. अरे एवढ्या मोठ्या अक्षरामध्ये आय लव्ह यू असं लिहिलं होतं, तरीही हे वाचण्यामध्ये कसली आली आहे गडबड. अरे त्यापेक्षा त्यांनी मला ओरडायचं ना, आरडाओरडा केला असताना तरीही चाललं असतं. मला जाब विचारला असताना की माझ्यासाठी ही चिठ्ठी का लिहिली, तरीही मी हे उत्तर सांगितलं असतं. पण अरे माझी चिठ्ठी फाडून डायरेक्ट डस्टबिनमध्ये, असं कसं होऊ शकतं रे चैतन्य. इमोशन्सलेस कधीपासून झाल्या रे त्या चैतन्य. मग आता अर्जुनची ही झालेली अवस्था पाहून चैतन्यालाही वाईट वाटतं की सायलीने डायरेक्ट ती चिठ्ठी फाडून टाकली. एवढ्या प्रेमाने अर्जुनने तिच्यासाठी ते आय लव्ह यू असं लिहिलं होतं, तिला प्रपोज करण्यासाठी, आपल्या मनातलं सांगण्यासाठी. मग चैतन्य म्हणतो म्हणजे डस्टबिनमध्ये टाकली हे जरा जास्तच झालं ना रे अर्जुन. तो अर्जुनला समजावत म्हणतो काहीतरी कारण नक्की असणार आहे हा अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो कारण काहीही असू दे रे, अरे त्यांना माझ्याबद्दल काहीही वाटत नाही, मला कधीही ॲक्सेप्ट सुद्धा करणार नाहीत. तो खूप घाबरतो, कारण मी तर सायलीला प्रपोज केला आहे आणि तिने डायरेक्ट चिठ्ठी फाडून टाकली आहे म्हटल्यावर त्या आता मधुभाऊंबरोबर घर सोडून जातील, माझ्या आयुष्यातून कायमच्या निघून जातील, मला सोडून जातील. या भीतीने अर्जुन अगदी वेडापिसा होतो, वेड्यासारखा करू लागतो. म्हणूनच चैतन्य म्हणतो अर्जुन सायलन्स, असं म्हणून तो त्याला जरा शांत करतो. मग अर्जुन म्हणतो ते तर मला मिळाले, माझ्या लवच्या बदल्यामध्ये मला काय मिळालंय, टोटल सायलन्स, असं म्हणून अर्जुन आपल्या भावना व्यक्त करत असतो, दुःख व्यक्त करत असतो. तेव्हा आता चैतन्य पुढे त्याला समजावतो अर्जुन तू जर शांत बसला ना, तर मला काहीतरी विचार करता येईल, मला तुझी मदत करता येईल, फक्त तू जरा शांत राहा. मग आता तुझे तर डायलॉग हे पाठच झाले आहे की मला जरा विचार करू दे, तू जरा शांत राहा अर्जुन. पण ना चैतन्य तुला सांगू का, त्याचा काहीही उपयोग होत नाही, असं म्हणून अर्जुन आता भडकतो. त्या चैतन्य रागातच म्हणतो इथून पुढे एक चकार शब्द सुद्धा बोलायचा नाहीस हा, तू इथे थांबायचं, एकदम शांत बसायचं, असं म्हणून तो जायला निघतो. तेव्हा अर्जुन विचारतो काय रे तू कुठे चाललास, तू पण चाललास का आता, जा तू पण जा, असं म्हणून अर्जुन भडकतो. दुसरीकडे प्रिया आता घरी येते. प्रतिमा देखील तिच्याबरोबर असते. रविराज तेथे पेपर वाचत बसलेला असतो. तेव्हा प्रिया आता जाते, रविराजला मिठी मारते आणि म्हणते बाबा मी ना सकाळपासून आज तुम्हाला पाहिलंच नाही, खूप मिस केलं. त्यावेळी आता रविराज म्हणतो असं आहे का, घरातल्या घरात कुणी कुणाला असं मिस करतं का. ती म्हणते तसं नाही बाबा, पण खूप वेळ झालं ना, तुमची सवय लागली आहे मला.
ती आता नेहमीपेक्षा खूपच खुश असते. त्यावेळी आता रविराज संशयाने तिच्याकडे पाहू लागतो. नक्की काहीतरी गडबड करून आली असेल ही, असं त्याच्या एका क्षणी मनात येतं. त्यानंतर ती आता म्हणते, बाबा मला खूप थकायला झाले, बरं मी जाऊ का आता रूममध्ये? मग आता रविराज म्हणतो, हो जा की. तेव्हा आता प्रतिमाकडे पाहत रविराज लगेच तिच्याजवळ जातो आणि विचारतो, काय ग प्रतिमा, असं घरातल्या घरात कुणी कुणाला मिस करतं का, हे मला सांग बरं तू. आणि ही अशी आज का वागतीये बरं, मला तर वेगळंच काहीतरी वाटतंय. तुम्ही नक्की कुठे गेला होतात? प्रतिमा सांगू लागते, मी पूर्णाईंकडे गेली होती त्यांना भेटायला, आणि तिथे अस्मिताबरोबर तिच्या खूप गप्पा झाल्या ना, त्यामुळे मूड फ्रेश झाला आहे तिचा. मग आता रविराज म्हणतो, तिकडे गेल्या होत्या का? पण तिकडे काही गोंधळ तर नाही घालून ठेवला ना तिने? हा प्रतिमा म्हणते, नाही, अगदी व्यवस्थित वागली ती तिकडे आणि त्यामुळेच तिचा मूड चांगला झालाय. अहो, इथून निघताना मला जरा तिथे काही घोळ घालेल की काय याची भीतीच वाटत होती, परंतु तिने तसं काहीच केलं नाही. मी खरंच ती स्वतःला बदलण्याचा खूप प्रयत्न करते. तेव्हा रविराज म्हणतो, बरं ठीक आहे, संध्याकाळी तुझी सायकॅस्ट्रिक्सची अपॉइंटमेंट आहे, त्यामुळे तुला माझ्याबरोबर यावं लागेल. लक्षात आहे ना तुझ्या प्रतिमा? मग आता ती म्हणते, हो आहे लक्षात. तुला टेन्शन आलंय का कसलं, असं रविराज विचारतो, कारण तुझ्या चेहऱ्यावर जरा टेन्शन दिसतंय. मग आता ती म्हणते, नाही. तो म्हणतो, जरा उशिराची अपॉइंटमेंट आहे, ठीक आहे, मी असेल तुझ्यासोबत, आणि त्याचबरोबर एका स्टुडंटकडे जरा मला 5 मिनिट काम आहे, चालेल ना? मग आता ती हो असं म्हणते आणि तेथून जाते. रविराज खूप प्रेमाने तिच्याकडे पाहतच राहतो. इकडे चैतन्य आता घरामध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये कुणी नाही ना याची अगोदर खात्री करून घेतो आणि अगदी हळूच किचनमध्ये जात डस्टबिनमध्ये सायलीने जे अर्जुनचं लव्ह लेटर फाडलेलं असतं स्वतः आता डस्टबिनमधून घेतो आणि लगेच आपल्या खिशात टाकतो व कुणी पाहिलं नाही ना याची खात्री करून घेत पुन्हा रूमकडे जायला निघतो. इकडे चैतन्य आता रूममध्ये येतो, खिशातून लगेच ते फाडलेले पेपर काढतो आणि ते जुळवू लागतो. त्याचवेळी अर्जुन विचारतो, काय रे, तू कुठे गेला होतास? मिसेस सायलींना विचारायला गेला होतास का? ती चिठ्ठी अशी डायरेक्ट तुम्ही फाडून का टाकली म्हणून. मग आता अर्जुनने असं विचारल्यानंतर चैतन्य म्हणतो, असं डायरेक्ट कोण विचारतं रे? तेव्हा अर्जुन आता रागातच विचारतो, मग तू गेला होता कशाला रे खाली, आणि कुठला तीर मारून आलास तू नक्की? तेव्हा चैतन्य आता म्हणतो की हे बघ, हा तीर मारून आलोय मी. तो आता म्हणतो की सायली वहिनीने फाडून फेकलेल्या कागदाचे हे तुकडे आहेत. अर्जुन आता जास्तच खवळतो आणि म्हणतो की इथे का घेऊन आलास रे तू? तेव्हा तो आता म्हणतो, मलाच दाखवायला घेऊन आला का, म्हणजे मिसेस सायलींनी माझ्या हार्टचे कसे तुकडे झाले आहेत ते. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन ऐक ना, तू बघ ना इकडे, नक्की काय गडबड झालीये. तेव्हा तो म्हणतो, मला नाही बघायचं. चैतन्य म्हणतो, अरे 1 मिनिट तरी. तेव्हा आता चैतन्य विचारतो, काय रे अर्जुन, तुझ्या प्रेमाचा 2 किलो रवा आणि साखर कशी काय झाली? अर्जुन विचारतो, म्हणजे? तेव्हा अर्जुन देखील आता लगेच ती सायलीने फाडलेली चिठ्ठी पाहू लागतो की 2 किलो रवा, 1 किलो साखर, मिरची पावडर, हे काय आहे नक्की आता? तेव्हा तू भलतेच कुठले तुकडे घेऊन आलास रे हे कागदाचे? अर्जुन विचारतो. मग त्या डस्टबिनमध्ये फक्त एवढेच तुकडे होते असं चैतन्य म्हणतो. अर्जुनला धक्का बसतो. तो म्हणतो की काय? चैतन्य म्हणतो, हो अरे एवढेच तुकडे होते त्याच्यामध्ये. अर्जुन विचारतो, मग मी लिहिलेली चिठ्ठी गेली तरी कुठे? तेव्हा अर्जुन अक्षरशः आता रडकुंडीला येतो आणि म्हणतो, माझी लव चिठ्ठी कुठे गेली असेल, माझी लव चिठ्ठी कुठे गेली असेल? चैतन्य म्हणतो, चल आपण शोध लावूयात आता त्याचा. ते दोघेही आता बाहेर यायला निघतात. किचनमध्ये सायली आता ती बिस्किट्स भरून ठेवत असते. त्याच वेळी आता ती विचार करते, मी किती मनापासून अर्जुन सरांसाठी ही बिस्किट बनवली होती, परंतु अर्जुन सरांनी काय केलं, त्या बिस्किटांकडे धड पाहिलं सुद्धा नाही. असं म्हणून ती ते बिस्किट आता मधूनच तोडते आणि लगेच थोडीशी नाराज होते. तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि सायलीला पाहून जरा थबकतो आणि चैतन्य देखील. मग ते दोघेही आता सायलीजवळ जातात. सायली त्यांच्याकडे पाहतच राहते. अर्जुन आता किचनमध्ये जातो आणि लगेच इकडे तिकडे ती चिठ्ठी शोधू लागतो. तेव्हा चैतन्य देखील त्याला खूप मदत करत असतो. कपाखाली पाहतो, भांड्यांखाली पाहतो, त्यानंतर किचन बाहेर डायनिंग टेबलजवळ पाहतो. सगळीकडे तो आता ती चिठ्ठी शोधू लागतो, परंतु त्याला आता ती चिठ्ठी काही सापडत नाही. मग सायली आता त्यांच्याकडे पाहतच राहते आणि विचारते, हो काय झालं, तुम्ही काही शोधताय नक्की? मग आता अर्जुन म्हणतो, काही नाही, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं करतो. सायली म्हणते, पण काय आहे नक्की, काय शोधताय काय तुम्ही, मी मदत करू का तुम्हाला?
मग अर्जुन म्हणतो नाही, ती चिठ्ठीच शोधायची आहे फक्त. तेव्हा चैतन्य घाबरतो आणि विचारतो कसली रे चिठ्ठी? मग आता सायली म्हणते चिठ्ठी कसली? अर्जुन जरा गडबडतो. मग चैतन्य म्हणतो काही पण काय बोलतोस रे? कसली चिठ्ठी वगैरे नव्हती. पुढे आता चैतन्य म्हणतो एक कागद होता, तो आपल्याला शोधायचा आहे अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो हो, तो कागदच शोधतो आम्ही हा सायली. मग आता सायली ठीक आहे असं म्हणते. सायली विचारते की नुसता कागद शोधायचा आहे का तुम्हाला? अर्जुन म्हणतो नुसता कागद नव्हता, त्याच्यामध्ये मी काहीतरी लिहिलं होतं. असं म्हटल्याबरोबरच अर्जुनलाच आता भीती वाटू लागते. तो आता बोलायचंच थांबतो आणि गोंधळतो. सायली आता विचारते काय लिहिलं होतं तुम्ही नक्की? आणि तुम्ही एवढं शोधताय म्हटल्यावर त्यावर काहीतरी लिहिलं असेल ना? मग अर्जुन चैतन्य दोघेही खूप घाबरतात. काय सांगावं आता सायलीला कळत नाही. मग सायली सारखी सारखी विचारते अहो बोला ना, काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीवर? अहो नाही, मला मगाशी इथे एक कागद सापडला होता. तो कागद म्हणजे जुनी वाहन सामानाची यादी होती. मग मी फाडला आणि फेकून दिला. अहो तुम्ही सामानाची यादी तर शोधत नसाल ना, म्हणून विचारते काय होतं त्यावर? आता अर्जुन आणि चैतन्य एकमेकांना इशारे करत असतात. आता या सायलीला काय सांगावं? आता सायली त्या दोघांकडे पाहतच राहते आणि दोघेही एकमेकांकडे असे काय बघताय असं विचारते. मग आता ती पुन्हा विचारते अहो मी काय एवढा मोठा प्रश्न विचारलाय का? अर्जुन पूर्णपणे घाबरलेला असतो आणि म्हणतो त्यामध्ये मी असं लिहिलं होतं की पुढे काय बोलावं त्याला सुचत नाही. म्हणूनच चैतन्य म्हणतो त्यामध्ये एक फोन नंबर लिहिला होता. एका महत्वाच्या क्लायंटचा तो फोन नंबर आहे. आम्हाला आत्ताच तो फोन नंबर हवा होता म्हणून आम्ही शोधतोय. असं सायलीला उडवाउडवीची दोघं उत्तरं देत असतात. अर्जुन म्हणतो काय रे चैतन्य, तुझं काय चाललंय? तो क्लायंट किती इम्पॉर्टंट आहे तुला कळत नाहीये का? तरीही तू माती खाल्लीच ना. आता चैतन्य देखील त्याला जाब विचारतो काय रे, मी माती खाल्ली का? मी खाल्ली का? मग अर्जुन जरा गोंधळतो आणि म्हणतो नाही रे, तसं नाही म्हणायचं. दोघे वाद घालत बसतील या विचाराने सायली म्हणते तुम्ही एवढे हायपर होऊ नका, टेन्शन घेऊ नका. सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करते आणि जर ती चिठ्ठी सापडली मी तुमच्याकडे घेऊन येते. अर्जुन आता घाबरतो आणि मग विचारतो काय तुम्हाला सापडला तर म्हणजे? तर अर्जुन खूप गोंधळतो, त्याला काही सुचत नाही काय करावं. काही वेळानंतर रात्री आता सायली किचनमध्येच असते. ती पाणी घेते आणि म्हणते की मी अर्जुन सरांसाठी अगदी बदामाच्या आकाराची बिस्किट्स बनवली, पण त्याचा काही उपयोग तर झाला नाही. प्रेमात पडलेली माणसं अशी माझ्यासारखी वागत असतील का? आणि अशीच सैरभैर होत असतील का? मला तरी कसं कळणार? इथे आई असताना तर विचारलं असतं मी त्यांना की त्या जेव्हा बाबांच्या प्रेमात पडल्या तेव्हा नक्की काय घडलं होतं, पण आता नक्की कोणाला विचारू कळतच नाही. तर सायलीच्या मनात येतं की मी मधुभाऊंनाच विचारेन की नक्की प्रेमात पडल्यानंतर काय होतं, कारण ते वत्सला काकूंवर अजूनही खूप प्रेम करतात. आणि कसं आहे ना, त्या काळात ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे. त्या दोघांचाही प्रेमविवाहच झाला होता ना, म्हणून. मग आता सायलीला तिच्या प्रश्नाचं उत्तर सापडतं. दुसरीकडे प्रिया तर खूप खुश असते आणि गाणं आपल्या रूममध्ये म्हणत असते. त्याच वेळी आता नागराज तेथे तो दार बंद करून घेतो आणि म्हणतो तुझे हे सूर माझ्या कानावर पडता कामा नये, गप्प बसायचं एकदम. मग आता ती खुश होत म्हणते की उलट तुम्ही खूप खुश व्हायला हवं, कारण माझे गाण्यांचे स्वर्गीय सूर तुमच्या कानांवर पडतायत. त्यानंतर आता प्रिया मधुकर चक्क खुश आहेत. नाही, एरवी तर मी पाहतो ना कसे तोंड पडलेलं असतं आणि आज कुठे झेंडे गाडून आलात असं नागराज तिला विचारतो. ती आता म्हणते मी झेंडेच गाडून आले आहेत. नागराज म्हणतो सांग पटकन की उद्या मी पेपरमध्येच वाचायचंय सगळं. तेव्हा ती म्हणते अर्जुनने सायलीला आय लव्ह यू अशी चिठ्ठी लिहिली आणि मी ती सायलीपर्यंत पोहोचूच दिली नाही. असं म्हटल्याबरोबरच आता नागराज भडकतो आणि म्हणतो तुमच्या या लैला मजनूच्या स्टोरीमध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे, समजलं? आणि माझ्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजतंय. प्रतिमा वहिनीला लवकरात लवकर गायब कसा करता येईल ना याचा विचार मी करतोय. मग प्रिया भडकते आणि म्हणते हेच जेव्हा मी तुम्हाला सांगते ना तेव्हा तर तुम्ही मला उपदेशाचे डोसच पाजत असता, कारण त्या बाईचा अर्धा मेंदू कधीही ॲक्टिवेट होऊ शकतो. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय. त्यामुळे फुल आणि फायनल काहीतरी करायलाच हवं. त्या गोळ्या बदलून सुद्धा काहीच घडलेलं नाहीये. त्यामुळे आता प्लॅन सांगा आणि विचार करा. मग नागराज म्हणतो हो ग राणी, सांगतो तुला प्लॅन. तेव्हा माझे सल्ले खूप महत्त्वाचे असतात, मोलाचे असतात, म्हणून मी आज जो प्लॅन केलाय ना तो तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे आणि तो फेल जाणारा नाहीये.
मग आता प्लॅन सांगा लवकर चला, असं प्रिया म्हणते. तेव्हा नागराज म्हणतो, हो सांगतो, पण एक गोष्ट कर, तोपर्यंत झोपेच्या अशा जालिम गोळ्या तू घेऊन ये. प्रिया आता त्याच्याकडे पाहतच राहते. आता याच्या डोक्यात नक्की काय प्लॅन आहे हेही तिला कळत नाही. मग नागराज म्हणतो, पुढचं सगळं काही मी पाहतो. तेव्हा ठीक आहे असं आता प्रिया त्याला म्हणते. दुसरीकडे रविराज आणि प्रतिमा आता गाडीमधून चाललेले असतात. एका ठिकाणी जेव्हा ते थांबतात तेव्हा प्रतिमा विचारते, काय हो इथे का थांबवलं तुम्ही? मग आता रविराज म्हणतो, अगं मी तुला सांगितलं होतं ना, माझा एक स्टुडंट आहे, त्याला काही पेपर द्यायचे आहेत मला, आणि त्याच्याकडे मी जाऊन येतो 5 मिनिटात. हां, तू येतेस का माझ्याबरोबर प्रतिमा? मग आता ती म्हणते, नको, तोपर्यंत मी इथे पाय मोकळे करू का? रविराज म्हणतो, हो कर, पण जरा जास्त लांब जाऊ नकोस. काय आहे ना, तो स्टुडंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी त्याला लीगल गोष्टींमध्ये खूप मदत करत असतो. तेव्हा ती म्हणते, हरकत नाही, मी थांबते इथे, असं म्हणून ती गाडीतून खाली उतरते. तर समोरून आता एक गाडी येते. प्रतिमा त्या गाडीकडे पाहतच राहते, कारण तिला जरा वेगळाच संशय येतो. मग गाडीमधून खाली आता महिपत उतरत असतो. तेव्हा जेव्हा महिपत तो उतरतो त्यावेळी प्रतिमाला प्रचंड धक्का बसतो. तिला तिचा जरा भूतकाळ आठवू लागतो. तो भयानक भूतकाळ आता तिच्यासमोर आल्यामुळे ती प्रचंड घाबरते, घामाघूम होते. एका क्षणी तिला असं वाटतं की हा पुन्हा आता माझ्या पाठीमागे येतो की काय मला मारायला. त्यामुळे आता तिला काय करावं सुचत नाही. इथेच एक शेकोटी पेटलेली असते आणि महिपत त्याच्या पाठीमागे उभा असतो. अजूनही त्याने प्रतिमाला पाहिलेलं नसतं, पण प्रतिमाने आता त्याला अगदी स्पष्टपणे पाहिलेलं असतं. त्यामुळेच ती आता अगदी सैरबैर होते. तिला आता आठवतं की कशा प्रकारे मी त्याच्याकडे 20 वर्षांपूर्वी मदत मागितली होती आणि त्याने मदत न करता मला जिवंत जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. ते महिपतचं लक्ष अजूनही प्रतिमाकडे जात नाही, कारण तो त्या गुंडांबरोबर काहीतरी बोलत असतो. त्याचं लक्ष अजिबात पुढे नसतं. तर प्रतिमाला सारखे सारखे ते भूतकाळातील क्षण आठवत असतात की कशा प्रकारे महिपतने माझ्या बाबतीमध्ये काय काय केलं होतं. मला जिवंत जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता, मारण्याचा प्रयत्न केला होता. आता प्रतिमा त्याला पाहून खूप घाबरलेली असते. तोंडातून एक शब्द देखील आता तिच्या फुटत नसतो. ती त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. मग त्यानंतर ती घाबरूनच आता खाली बसते आणि तिला आता श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होत असतो, कारण तिचा भूतकाळ हा खूप भयानक असतो. समोर खूप मोठी शेकोटी सुद्धा असते आणि महिपत सुद्धा असतो, आणि ते सगळं काही असं जुळून आल्यामुळे तिला खूपच भीती वाटत असते की पुन्हा एकदा महिपत मला पकडतो की काय, जिवंत जाळतो की काय. तर शेकोटीजवळ आता जी माणसं असतात ती प्रतिमाची अवस्था पाहतात, कारण त्या बिचारीला श्वास सुद्धा घेता येत नसतो. त्यानंतर ती माणसं आता प्रतिमाजवळ येतात, तिची मदत करू लागतात. तुम्हाला काही होतंय का असं विचारतात, पण प्रतिमा आता त्या मनस्थितीत नसते की मी काही उत्तर यांना देईल म्हणून. मग आता ते म्हणतात, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय का असंही ते विचारतात, पण आता ती काहीच बोलू शकत नसते. तेवढ्यातच आता रविराज तेथे येतो आणि तिची ही झालेली अवस्था पाहत विचारतो, प्रतिमा अगं काय झालं? तो आता पूर्णपणे घाबरतो आणि पुन्हा तिच्या जवळ येत विचारतो, अगं काय झालं, बोल ना प्रतिमा, काय होतंय का, तुला काही त्रास होतोय का? तेव्हा ती हाताने इशारा करून महिपतला दाखवण्याचा प्रयत्न करते. मग आता तो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, काय होतंय बोल ना मला, काय आहे तिकडे प्रतिमा? मग आता ती सारखं सारखं तिकडे महिपतकडे बोट करत असते. रविराज आता तिकडे महिपतला पाहतो आणि त्यालाही धक्काच बसतो. तेथे असणारे सर्वजण आता महिपतकडे पाहू लागतात. तर आता खरंच रविराज हा महिपतला पाहिल का, आणि आता तिचा सगळा भूतकाळ ती रविराजला सांगेल का, की महिपतनेच कशाप्रकारे 20 वर्षांपूर्वी मला जाळलं होतं, आणि त्या सत्याचा उलगडा आता रविराजला होईल का? मित्रांनो, पुढील भागामध्ये आता सायलीही मनात ठरवते काहीही करून आता प्रेमात पडल्यावर नक्की काय होतं हे मधुभाऊंना विचारायचं. म्हणूनच ती आता लगेच मधुभाऊंकडे येते आणि विचारते, मधुभाऊ, तुम्ही आणि वत्सला काकू जेव्हा प्रेमामध्ये पडला होतात तेव्हा तुम्ही कसं वत्सला काकूंना प्रपोज केलं होतं? मग आता मधुभाऊ म्हणतात, मला जे वाटतं ना बाळा, ते गाण्यातून मी तिच्यासमोर व्यक्त केलं होतं. तेव्हा सायली विचार करते की मी सुद्धा असंच काहीतरी करेल. मग आता ती अगदी लाजत मुरडतच आपल्या रूममध्ये जायला निघते.
तेव्हा आता रूममध्ये गेल्यावर ती म्हणते की मी आता तुम्हाला मराठी गाणी गाऊन दाखवेल, त्याचा अर्थ तुम्ही मला सांगायचा चालेल ना? अर्जुन अत्यंत प्रेमाने हो असं म्हणतो. तेव्हा सायली त्याला गुणगुणावे गीत माझे हे गाणं आता गाऊन दाखवते. अर्जुनची नजर तिच्यावरून हटत नाही, तिच्याकडे पाहतच राहतो अगदी प्रेमाने. मग सायलीही त्याच्याकडे पाहते आणि विचारते समजला का अर्थ? मग अर्जुन म्हणतो हो मला अर्थ समजलाय. सायली आता खूपच लाजते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.